आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी विधवा पुनर्विवाह चळवळीस पाठिंबा दिला. आता आपण असा विचार करतो, जास्त वाचलं नसेल तर, की डॉक्टर आहेत ते कशाला इकडे कामात पडतील, आपण चुकतो. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे जे लॉजिक लावायला जातात ना, आधी युट्यूबवरचे लॉजिकचे व्हिडिओ बघायचे, नको तिथं लॉजिक लावायचं, नको तिथं डोकं नाकू बसलं की असं होतं. याचा अर्थ असं नाही की युट्यूबला टाकलेले लॉजिक चुकीचे, ते बरोबर आहेत, पण नको तिथं लॉजिक लावायला गेलं की असं आपल्याला कार्यक्रम होऊन जातो. त्याने नेमकी तीच धरली बाजू आणि एवढीच लाईन टाकली, काही ऑप्शन दिलं मानव धर्म सभा. आईजी वाचलं होतं खरं पुस्तकात, काही टाकलं होतं ते ना, पुस्तकाच्या वेगळं टाकलं होतं, असं कुठं असतंय? काही बी विचारतात का? नाही, काही बी विचारत नाहीत. अशीच एखादी लाईन पुस्तकातली असते की जी आपल्या नजरेत येत नाही आणि त्यांच्या नजरेत येते. आपल्या नजरेत आणण्यासाठी कशाला मी आहे नाही, मी तुम्हाला सांगितले नाही की महत्वाचा याच्यावरती प्रश्न येतो, बस संपला विषय. चला, असं एखादं विचारतात की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी खालीलपैकी कुठल्या ग्रंथामध्ये मोरोपंतांच्या केकावलीवर टीका केली? बाबा, आणि ऑप्शन तुम्हाला ऑप्शन कुठले असतील? येत देतील की बघ 1, 2, 3 आणि 4 ऑप्शन तिथंच आहेत. त्याच्यामुळे विषयच नाही. दादोबा पांडुरंग तरखडकर, यशोदा पांडुरंग. आता नावात त्यांच्या पांडुरंग इथं सोपं गेलं ना, काय उत्तर ह्या लोकांना काहीच नाही. मग ते असाही प्रश्न विचारतील, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी यशोदा पांडुरंग या ग्रंथामध्ये खालीलपैकी कुणावर टीका केली? असा प्रश्न असते का? असाही प्रश्न असते. ऑप्शन मोरोपंतांच्या केकावलीवर, बस. असंच असते भाऊ, सोप्या पद्धतीनं. मराठी भाषेचे नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एकनाथ पाटील तात्याच्या ठोकळ्यामधून जो महाराष्ट्रातील समाज सुधारक आहे किंवा धार्मिक सुधारणा चळवळ हा चॅप्टर आपण पूर्णपणे बघणार आहोत. याचा भाग 1 आहे हा. पूर्ण टप्प्याटप्प्याने आपण पूर्ण या गोष्टी बघणार आहोत. याच्यामध्ये जे धार्मिक सुधारणा चळवळी आहेत महाराष्ट्रातल्या, याच्यावरती मी ऑलरेडी युट्यूबलाच व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो बघू शकता, किंवा वाटलं तर तो पूर्ण व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व धार्मिक सुधारणा चळवळी जे आहेत त्या पूर्णपणे मी घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर पद्धतीने बघू शकता. याच्यामध्ये आता आपल्याला बघायचं की महाराष्ट्रातील समाज सुधारक पूर्ण आपल्याला स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने बघायचे आहेत. पूर्ण एकनाथ पाटील तात्याच्या ठोकळ्यामध्ये ज्या पद्धतीने दिले ते तुम्हाला रीड करायचं आहे. त्याच्यात कसे प्रश्न आलेत, कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आलेत ते आपल्याला बघायचं आहे. नेमकी ॲडिशन तुम्ही कशी करायला पाहिजे, जुने प्रश्न कुठून पाहिले पाहिजे, या पूर्ण या गोष्टी मी सांगणार आहे. कन्सेप्ट असतील, कुठं काय समजून घ्यायचंय, काय गोष्टी पाठ करायच्यात, कुणाची जन्मतारीख पाठ करायची, कुठल्या समाज सुधारकांची, कुठले त्यांचं कार्य लक्षात ठेवायचे, कुठली डेट लक्षात ठेवायची, कुठल्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने लक्षात नाही ठेवायच्या, दैनंदिन जीवनामध्ये समाजामध्ये वागत असताना आपल्याला त्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपल्याला बघायचं आहे. ह्या काही गोष्टी आहेत की प्रबोधन चळवळ वगैरे काय ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आपण मेन मुद्द्यालाच हात घालूयात. महाराष्ट्रातील प्रमुख समाज सुधारकांचा अभ्यास स्पष्ट सांगणार आहे. काय गोष्टी आहेत, कुणाचा जन्म, कुणाचा मृत्यू, कुणाचा जन्म मृत्यूचा कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे, पूर्ण सांगणार आहे. त्याचा पुरेपूर तुम्ही वापर करा. कुठलीच गोष्ट पाठ करण्याची गरज पडणार नाही असं नाही. एक 20-30% पाठ करावं लागेल, बाकीचं आरामात लक्षात राहील. या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले समाज सुधारक आहेत जगन्नाथ शंकर सेठ. ओके, यांनाच यांचं अजून एक नाव आहे नाना शंकर सेठ, किंवा मुंबईचे, पुढे पण बघणार आपण इथं आहे त्यांचं, मुंबईचे सम्राट म्हणून त्यांना अनभिषिक्त सम्राट असं म्हणून त्यांचा गौरव केला होता त्यांच्या कार्याचा. तर ते कोणी केला होता याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. म्हणजे कुठे प्रश्न आलाय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचं. एखाद्या वेळेस समजा आता याच्यावरती परत प्रश्न MPSC किंवा कुठल्याही सरळ सेवेला विचारले जातात. उद्या जर समजा तुम्हाला माहितच नसेल की हे जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट या पद्धतीनं म्हटलं होतं, तर ते कोणी म्हटलं होतं, तर ते आचार्य प्रके अत्रे यांनी म्हटलं होतं. असा स्पष्ट असा प्रश्न आला होता. स्पष्ट आला होता. सरळ सेवेला येईल, वेगवेगळ्या परीक्षेला येईल, कुठलीही परीक्षेची तयारी करा, जिथे इतिहास आहे महाराष्ट्राचा तिथे हा प्रश्न येणार हे 100% आहे. मग आता तुम्हाला कळलंय की आता बाकीच्याही गोष्टी, यांच्यासोबत कार्य करणारे कोण कुठले समाज सुधारक होते, त्यांचे सहकारी कुठले होते, याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे आपण पटापट बघूयात, त्यांचं कार्य पण बघूयात. यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबई येथे झालेला आहे. मुंबई हे लक्षात ठेवा आणि 1803 लक्षात ठेवा. जन्मतारीख सहसा लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण ह्या 2 गोष्टी मात्र तुम्हाला माहितीच असाव्या लागतील. त्याच्यानंतर त्यांचं मूळ गाव हे मुरबाड ठाणे येतं होतं. याच्यावरती पण बेसिक मध्ये प्रश्न आलेले आहेत. बेसिक, कारण की जगन्नाथ शंकर सेठ यांच्यावरती जास्तीत जास्त MPSC ने पण प्रश्न विचारले, सरळ सेवेला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे असे काही समाज सुधारक आहेत ज्यांच्यावरती मल्टिपल टाइम प्रश्न येतात आणि काही समाज सुधारकावरती एक दोन प्रश्न येतात. म्हणजे
असं नाही की ते समाजसुधारक त्यांचं कार्य वगैरे कमी आहे, पण परीक्षेच्या दृष्टीने ज्यांच्यावरती खूप जास्त प्रश्न येतात ते 100% करायचे, ज्यांच्यावरती थोडे कमी प्रमाणात प्रश्न येत असतील त्यांच्याबद्दल पण वाचून घ्यायचंय, त्या पद्धतीने आपल्याला ते रीड करायचं आहे. चला पुढे बघूया, त्यांचं मूळ आडनाव काय होतं, मुरकुटे, याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. आणि त्यांचं नाव तर ऑलरेडी सांगितलं, नाना शंकर सेठ त्यांनाही म्हणतात, किंवा जगन्नाथ त्यांचं नाव जगन्नाथ शंकर सेठ हे त्यांचं नाव. म्हणजे एक सरळ प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कुठल्या व्यक्तीला नाना शंकर सेठ या टोपण नावाने ओळखले जातं. बोंबला आता आपण जर नीट वाचलत नसेल तर, छोटासा प्रश्न आहे, सोपा आहे, आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन नाही म्हणून घोटाळा होत असेल तर अवघड आहे, त्याच्यामुळं शांत पद्धतीने वाचायचं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय, मुंबईचे शिल्पकार म्हणून पण ओळखले जातात, हे पण महत्वाचं आहे, त्यांची ओळख आहे, त्यांचं कार्यच असं आहे म्हणून ते मुंबईचे शिल्पकार ओळखले जातात. हे लक्षात ठेवायची गरज आहे का, काहीच नाही. त्यांचं पूर्ण कार्य, सामाजिक शैक्षणिक कार्य जेव्हा बघाल ते तुम्हालाच कळेल, अरे हो काही गरज नाही लक्षात ठेवण्याची, आपोआप त्यांच्या कार्यावरूनच कळून जात आहे. त्याने वेगवेगळ्या याच्यामध्ये स्थापना वगैरे बघूत, कुठल्या कुठल्या कॉलेजच्या स्थापनेत काय होते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1824 येथे लॉर्ड एल्फिस्टन, हे नाव तुम्हाला इतिहासात माहितच असेल, ज्यांनी एक रीडिंग केली असेल त्यांना कळून गेलेलं आहे. लॉर्ड एल्फिस्टन यांच्या सहकार्यांनी नानांनी उभारलेल्या सोसायटीने मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या. हे सोसायटी लक्षात ठेवायची, इयर लक्षात ठेवलं नाही तरी काही हरकत नाही, कारण की तुम्ही त्यांचा 1803 त्यांचा मृत्यू 1865 मध्ये झाला, एवढा कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे त्यांच्यावरती जर प्रश्न आला उद्या आणि त्यांच्या कार्यकाळात एखादी असेल की ही संस्था कोणी स्थापन केली, तुम्हाला लगेच कळेल की या कार्यकाळात ती नव्हती, संपला कार्यकाळ. सोप्या पद्धतीनं, इयर खूप लक्षात ठेवायची गरज नाही, सोप्या पद्धतीने ते होऊन जातं. त्यांनी सांगितलं अनेक शाळा सुरू केलेल्या आहेत. कुठल्या कार्यकाळात आहे, लॉर्ड एल्फिस्टन, हे नाव पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे काय सांगितलंय, लॉर्ड एल्फिस्टन यांनी 1822 साली शिक्षण प्रसारणासाठी हैद शाळा व शाळा पुस्तक मंडळी स्थापन केली. लॉर्ड एल्फिस्टननी कधी केलं रे, 1822 साली. हे नाव तुम्हाला महत्वाचं, हे जे हायलाईट केलेले नाव आहेत हे महत्वाचं. हे पण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना 1824, हे दोन नावं तुम्हाला पाठच पाहिजेत. तुम्हाला क्लिअर दिसतंय का, एकदा चेक करू. या दोन गोष्टी मात्र तुम्हाला पाठ पाहिजे, क्लिअर दिसत आहे तुम्हाला, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेचं हैद शाळा ओके मंडळी, 1824 मध्ये या संस्थेचं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये काय झालं रे, रूपांतर झालेलं आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. जी संस्था होती त्या संस्थेचं रूपांतर काही झालेलं आहे. हे आता एवढं लक्षात ठेवायचं काय, कशाचं रूपांतर कशा झालंय, काहीच नाही. काय प्रश्न येईल, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही कुणाच्या निगडीत आहे किंवा याची स्थापना कोणी केली, बस सोपा प्रश्न येऊन जाईल. त्याच्यामुळे जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, सरळ सरळ विचारलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ओके, बॉम्बे नेटिव्ह रूपांतर झालं. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या स्थापनेसाठी कुणी मोठी आर्थिक मदत केली, बस इथे लक्षात ठेवा, हे नाव लक्षात ठेवायचं, फक्त नाव लक्षात ठेवा, बस तुम्हाला क्लिक होऊन जाईल. तुम्ही जेव्हा 2-3-4 वेळा वाचाल तुम्हाला लगेच कळेल, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना, एवढं तरी म्हटलं तुम्हाला नाना शंकर सेठ, बस. पुढचा पाठीमागचा काय शब्द होता, हा शब्द होता इथे, कुठे आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी नाना शंकर सेठ. तुम्ही बघा लॉर्ड एल्फिस्टन नाना शंकर सेठ, क्लिक झाला पाहिजे बस. मग बाकी तुम्ही मल्टिपल टाइम वाचाल, इतिहासच्या पुस्तकातून त्याची पूर्ण हिस्ट्री आहे, मग तिथून तुम्हाला याचा संदर्भ सापडेल. इकडे महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल वाचत असाल तेव्हा तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती आहे, पण नोट्स किंवा क्लिक मिळेल कशातून, रिव्हिजन. मग आता तुम्ही म्हटले मला ऑलरेडी हे म्हटले असते आधी, मी मला नाना शंकर सेठ, उत्तर क्लिक. लॉर्ड एल्फिस्टन, नाना शंकर सेठ यांचं कनेक्शन आहे, माइंड पद्धतीने सांगतो की या दोघांचं कनेक्शन आहे, यांनी दोघांनी सोबत कार्य केलंय, त्यांच्या कार्यकाळात झाले, बस अशाच पद्धतीने वाचायचं असतं. तुमचा वेळ वाचतो, मी तुम्हाला लिंकअप करून देतोय की आता याच्यातली मधली हिस्ट्री मी खूप सांगू शकतो, पण तिथे याच नाना शंकर शेठ यांच्यावरतीच 1 तासाचं लेक्चर टाकू शकतो मी, का 2 तासही बोलू शकतो, खूप माहिती आणू शकतो, पण तुम्हाला ती स्किल नाही डेव्हलप होणार. मी लेक्चर तर टाकणार आहे, हे पूर्ण घेणार आहे समाजसुधारक, त्याच्यानंतर पण टप्प्याटप्प्याने एक समाजसुधारक घेईल, वेगवेगळे लेक्चर टाकत राहील, बॅचमध्ये पण शिकवेल. पण मेन महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही हुशार झाले पाहिजे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तिथं झाल्याकडे याची स्थापनेसाठी नानांनी काय केलं, आर्थिक मदत केली. आता काय होईल, खालीलपैकी कुठल्या सोसायटीच्या स्थापनेसाठी किंवा या सोसायटीला मोठी आर्थिक मदत खालीलपैकी कोणी केली, असाच प्रश्न येईल. नाव लक्षात ठेवायचं आहे, ही एक नाव लक्षात ठेवायचं, नाना शंकर शेठ, संपला कार्यक्रम, जास्त काही लोड घ्यायचा आहे, काहीच गरज नाही. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय, ह्या सोसायटीने आर्थिक मदत केलेली आहे, ही नावं लक्षात ठेवायची आपल्याला, याच्यावरती प्रश्न येतो. कंबाईनला तो
भरपूर वेळा प्रश्न येतो, नावच विचारतात ते काय, डॉक्टर भाऊ दाजी लाड. आता हे भरपूर MPSC आलेलं तर पाठच झाला असेल. दादाभाई नौरोजी ओळखीचंच आहे त्यांच्या, हे नाव थोडंसं माहीत नसतं, तेव्हा नवीन विद्यार्थी असतील त्यांना पाठवून जातात. दादाभाई नौरोजी इकॉनॉमिक्स मध्ये पण आहेत, त्याच्यामुळे ते ओळखीचे असतात, म्हणजे माहीत असतं. हे पण नाव MPSCने विचारलेलं आहे. हे तिन्ही नावावरती प्रश्न आलेत, पण यांच्यावरती प्रश्न जास्त आलाय आणि यांच्यावरती. हे थोडं ऐकलेलं नसतं कुणी इतिहासामध्ये नॉर्मल सहसा. विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी काय केलं रे, यांनी मुंबईमध्ये, हे पण महत्वाचं, कुठं, या संस्थेची स्थापना, कुठल्या रे, या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केलेली आहे. ही महत्वाचं आहे. आर्थिक मदत कोणी केली, नानाशंकर शेठ यांनी केली. बघा, स्थापना कोणी केली, या तिघांनी केली. 1 2 3. विसरणार नाव कुठलं रे, हे विश्वनाथ नारायण मंडलिक. सर प्रश्न आलाय का, कंबाईनला आलेला आहे. याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. हे तर इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे ते पण येऊन जाईल. म्हणजे क्लिक झालं पाहिजे. इकॉनॉमिक्समध्ये हे येत ना, मग दारिद्र्य टॉपिकमध्ये तुम्हाला येतील ते का, आम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. मग हे डॉक्टर आहेत ना, मग यांच्या कार्यात तुम्ही वाचलेलं पुढे वाचाल, आता लगेच क्लिक झालं पाहिजे. म्हणजे हे 3 हे ऑप्शन थोडे वेगळे आहेत. हे जे वेगळे आहेत ना, यांनाच फक्त असं अंडरलाईन करायचं, बॉक्स करा वाटलं तर, बाकीचं ओढून टाका. असं करा, थांबा मी तुम्हाला सांगतो, थांबा. हे बघा, याला असं करा फक्त, हे बघा, ह्या नावाला असं करा बस. हे असं याला असं वर अंडरलाईन करू शकता. संपला कार्य, लगेच क्लिक होईल. विश्वनाथ नारायण मंडलिक कोणाच्या रिलेटेड रे, नानाशंकर शेठ. फिनिश. असं एकदा वाचल्यावर इतकं कळतंय, मग तुम्ही मल्टिपल टाइम रिव्हिजन कराल, कळून जाईल. आणि तुम्ही मग डिटेल इतिहासच्या पुस्तकातून वाचाल, कंबाईनची तयारी वगैरे करत असाल तर मग परफेक्टली तुम्हाला कळेल की नाही या पद्धतीने प्रश्न येतात इकडे. आपण शिकलो, हुशार झालो, आपण हुशारच, विषयच क्लोज. पुढे काय, 1834 मध्ये मुंबईत, आता हे पण लक्षात ठेवायचं, नानाशंकर शेठ मुंबईचे रिलेटेड आहेत. मग पुण्यात वगैरे त्यांचं काही एखादं कार्य असेल तर लक्षात ठेवायचं, मुंबईच्या रिलेटेड नानाशंकर शेठ लक्षात ठेवा. 1834 मध्ये मुंबईत एल्फिस्टन कॉलेजच्या स्थापनेत पुढाकार. एल्फिस्टन कॉलेज पण महत्वाचं, इथे प्रश्न आलेला आहे. कोणी पुढाकार घेतला, नानाशंकर शेठ. मुंबई म्हटलं, पण आता याच्यावर 1803 ते 1865 बोंबलायला तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज आहे का रे, काहीच गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी लक्षात ठेवलंय 1803 ते 1865. चला पुढे काय, मुंबई इलाख्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840 चे ते सदस्य होते. आता हे 1840 लक्षात ठेवायची गरज आहे का, काहीच नाही. 1803 ते 1865. नानाशंकर शेठ, जगन्नाथ शंकर शेठ, अल्टरनेटिव्ह नाव आहे त्यांचं. बोर्ड ऑफ एज्युकेशन, एवढंच लक्षात ठेवायचं. बोर्ड ऑफ एज्युकेशन कुणाच्या रिलेटेड आहे, बस संपला विषय. हे रिव्हिजन होणार. त्याच्यानंतर ते सदस्य, या बोर्डावर 3 सरकारी सदस्य व 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात असत. या संस्थेचे 1956 मध्ये शिक्षण खात्यात रूपांतर झाले. आता याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एवढंच लक्षात ठेवा, हे बोर्ड ऑफ एज्युकेशन, हे बाकी हे 3 सदस्य हे असलं सहसा तरी प्रश्न विचारत नाहीत. सहसा 99% विचारत नाहीत. त्याच्यामुळे जास्त हे करायचं नाही. तुम्हाला हे सगळं पाठ झालंय सर, मग विचारलं लक्षात ठेवू का, ठेवू. पण सर मला हेच कळून झालं, हे नावच लक्षात राहीन झाले, हे स्टुडंट लिटरली हेच मला कळून झाले सर, कोणाच्या संबंधित आहे ते, कोणी लॉर्ड एल्फिस्टन बी लक्षात आहे ना सर. मग तू हे बघू सुद्धा नको, वाच एकदा दोनदा, पण बाकीचं एकदा पाठ करायला लाग. याला म्हणतात स्मार्ट स्टडी टेक्निक. कामाचं तेवढं घ्यायचं, बिनकामी बघून एकदा सोडून द्यायचं, बस. तुझी वेळ वाचतो आणि रिव्हिजन मल्टिपल टाइम होतात. मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत आता मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी. आणि जे दोन्ही असतील त्यांनी इथं लिहून ठेवा वाटलं तर मुंबई विद्यापीठाची स्थापना, किंवा खालीवर याच्या पुस्तकात जागा आहे तर मुंबई विद्यापीठाची स्थापना महत्वाचं आहे. चला, म्हणजे काय होईल, जे वेगळा प्रश्न येईल की मुंबई विद्यापीठाची स्थापना एखाद्या वेळेस हुकून चुकून किंवा जोड्या लावायला येईल स्थापनामध्ये, तेव्हा तुम्ही पुढे राहा. पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना कधी जोड्या लावायला येतं, एखाद्या वेळेस येतो असा प्रश्न, सहज येतो. मग तुम्ही म्हणता काय बी विचारतात, एवढं पाठ करावं लागतंय, नाही. त्यांचा उद्देश हाच असतो की इतिहासाचाच प्रश्न येतो मुंबई विद्यापीठाबद्दल, एक जोडी जुळली की बाकीचं जुळतंय, त्या पद्धतीने त्यांची डिमांड असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली, 1852. जनतेची दुःख सनदशील मार्गाने सरकार पुढे मांडण्यासाठी दादाभाऊ नौरोजी व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केली. बघा, महत्वाचं आहे, इथे शब्दांचा खेळ आहे. स्थापना कोणी केलेली आहे, जगन्नाथ शंकर शेठ किंवा नाना शंकर शेठ यांनी. कुणाचं सहकार्य लाभलंय, दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं सहकार्य लाभलेलं आहे. मग येईल का नाही प्रश्न,
आलेलाच आहे, काय याला येईल. बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. आता याच्यात एक गोष्ट आहे, 1852 पण लक्षात ठेवा, वाटलं तर हरकत नाही, एखादा प्रश्न येऊ शकतो, कारण की बॉम्बे असोसिएशनवरती प्रश्न येऊन गेलाय. कशासाठी, उद्देश काय होता, याच्यावरती पण प्रश्न आलाय. रिपीट प्रश्न झालाय, म्हणजे मी जे सांगतो याचा खूप विद्यार्थ्याला फायदा झालेला आहे. याच्यावरती 2दा-3दा प्रश्न आलेला आहे. उद्देश काय, मग कोणी सहकार्य केलं, या दोघांनी लक्षात ठेवा. तिसरं नाव होतं वेगवेगळ्या कामासाठी, पण या कामासाठी या दोघांनी सहकार्य केलेलं आहे. म्हणजे कुठल्या कामाला कुणी सहकार्य केलंय हे पण महत्वाचं आहे. आता पाठीमागे मी दोघांची नावं सांगितली होती, तेव्हा तुम्हाला क्लिक झाली असतील, उत्तर मिळालेलं आहे. निधन कधी झालं त्यांना, 31 जुलै 1865 मध्ये त्यांचं निधन झालं. नाना हे मुंबईचे अनभिषिक्त, थोडंसं उच्चाराला अवघड झालंय मराठी, अनभिषिक्त सम्राट होते. या शब्दात आचार्य प्रके अत्रे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. इंटरव्ह्यूला वगैरे तुम्ही मुंबई साईडचे वगैरे असाल तर तुम्हाला नाना शंकर शेठ यांच्याबद्दल 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला, टप्प्याटप्प्याने घेतलंय एकदम. परत एकदा आपल्याला बघायचं आपल्याला की त्याचा 1803 ते 1865, 10 फेब्रुवारी 1803, 1803 ला जन्म झालाय, 1865 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. समजलंय, एकदम परफेक्ट पद्धतीने सांगितलंय. बाकी याच्यात तुम्ही भरपूर नाना शंकर शेठ यांच्याबद्दल ऍडिशन करू शकता. चला बघूयात आपण आता. दुसरे समाजसुधारक आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर, त्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. त्यांचा जन्म कधी झाला रे, 1812 ला त्यांचा जन्म झाला आहे. कुठे झाला रे, पोंबर्ले, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी हे एवढं लक्षात ठेवा. 1812 ते 1846 एवढं लक्षात ठेवू शकता. पण रत्नागिरी हे लक्षात ठेवा, सरळ एखाद्या वेळेस प्रश्न येणारच आहे, भरपूर वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर त्याचं कार्य कशाच्या रिलेटेड होतं रे, ते आद्य सुधारक होते, हो. ते आद्य इतिहास संशोधक होते, हो. सुधारणावाद्यांचे प्रवर्तक होते, हो. मराठी वृत्तपत्रांचे जनक होते. याला मात्र असं गोल करा, इथे प्रश्न आलेला आहे. मल्टिपल टाइम येणार आहे, भविष्यात पण येणार आहे, प्रश्न येतच राहणार आहे. कारण की ते मराठी वृत्तपत्रांचे जनक होते, ते ज्येष्ठ पत्रकार होते, हो. शिक्षक तज्ञ, हो. बाकी काय, ते एक प्रगतशील व्यवहारवादी सुधारक होते, महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक. अशा शब्दात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो. आपल्याला पहिलं लक्षात ठेवायचं हे मराठी वृत्तपत्राचे जनक, त्याच्यावरती प्रश्न आलाय. बाकी हे जवळपास कॉमन काही काही भाग असतात, त्याच्यामध्ये तेवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही. मेन मुद्दा काय, मराठी वृत्तपत्राचे जनक. एखादं हे बी पाठ करायचं, हे बी कामाचं आहे असं नाही की हे एका गोष्टी, पण 100% महत्वाचं जिथे प्रश्न खूप वेळा आलाय इथेच. चला, बाकी आचार्य जांभेकरांच्या शिक्षण विषयक कार्य. आता हे बघा, नाना शंकर शेठ यांचं शिक्षणाबद्दल पण काम होतं, काही जणांचं सामाजिक बद्दल जास्त काम असतंय, काही विधवा विवाहाबद्दल काम असतंय, काही जण विधवा विवाह, शिक्षण असे सगळे रिलेटेड कामं करतात. मग ते तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. हा, विधवा विवाह किंवा काही जण बाल हत्या किंवा बालकांच्या रिलेटेड तिथे हे होतात, म्हणजे काम करतात समाज सुधारक. त्यांना तुम्ही कॅटेगराईज केलं पाहिजे की हा, यांचं काम याच्याबद्दल आहे. समजा महात्मा ज्योतिबा फुले यांचं काम काय की शिक्षण किंवा अजून 1-2 गोष्टी एवढं. काही जणांचं फक्त शिक्षण, तर एवढं शिक्षण, या पद्धतीनं कॅटेगराईज करायचं. म्हणजे त्यांना आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने ते करायचं आहे, म्हणजे सोपं जातं आपल्याला. भरपूर समाज सुधारक आहेत, भरपूर नाव आहेत, आपल्याला एकदम टेन्शन येऊ नये की बापा एवढे नावं मी कसं लक्षात ठेवू. डोक्याला हात लावण्यापेक्षा स्मार्ट पद्धतीनं हे करायचं, त्याला डिवाइड करायचं त्या कामात, आणि मग एक असं चार्ट बनवायचा की आपल्याला लक्षात राहायला सोपं जाईल. ते मल्टिपल टाइम 4-5 वेळा वाचाल तरी तुम्हाला ते कळून जाईल. त्याच्यानंतर काय की ही खूप हुशार होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. संस्कृत हे नाव लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो बरं. हे नाव असतात का, हे नाव लक्षात ठेवायचं. थांबा, हे संस्कृत, इंग्रजी, गुजराती, फारसी, बंगाली या भाषांवर त्याचं प्रभुत्व होतं, इथं प्रश्न येऊ शकतो. आलेला आहे. अशा रीतीने प्रश्न विचारले, एमपीएससीने विचारले. खेळीपैकी कुठल्या याच्यात त्यांचं हे होतं, एखादी भाषा उगीच घुसवायची त्यांना येत नसेल तर त्या पद्धतीनं असं प्रश्न विचारतात. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत या संस्थेमध्ये डेप्युटी सेक्रेटरी उपसचिव या पदावर त्यांनी नियुक्ती झाली. काय, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. हे सर्व प्रश्न आलेला आहे. डेप्युटी सेक्रेटरी उपसचिव या पदावर त्यांची नियुक्ती, प्रश्न आलेला आहे. सरळ विचारला जातो की खालीलपैकी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये डेप्युटी सेक्रेटरी किंवा उपसचिव या पदावरती कुण्या व्यक्तीची निवड झाली होती किंवा कोणाची नियुक्ती झाली होती. प्रश्न आलेला आहे. चला, आता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सांगायची गरज आहे का, वरच वाचले, त्याच्यामुळे क्लिक झालं ना तुम्हाला लगेच. आणि हे कधी 1812 ते 1846. समजतंय का,
समजत असेल तुम्हाला. 1803 ते 1865 कोण? जगन्नाथ शंकर शेठ किंवा नाना शंकर शेठ, हे दोन नावं. आणि हे 1812 ते 1846. चला, जिल्हा जन्म रत्नागिरी, हे पोंभुर्ले तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. चला, हे झालं. तात्यांचा ठोकळा आपण बघतोय. सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून नियुक्ती होती. महत्वाचं आहे. कुठल्या याचे शिक्षकांचे हे होते? अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते. महत्वाचं आहे, महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. मुंबईतील एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. सरळ असे विचारतात, रेखान लाईन टाकतात आणि ऑप्शन देतात. किंवा बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खालील विधान काळजीपूर्वक वाचून अयोग्य विधानाची निवड करा किंवा योग्य विधानाची निवड करा. तेव्हा माहिती पाहिजे. हे बारीक बारीक ज्या लाईन्स आहेत का, हे तेव्हा कामाला येत असतात. शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक होते, ते पण होते. आता याच्यात हे महत्वाचं, असिस्टंट प्रोफेसर हे होते, ते पण एल्फिस्टन कॉलेज. मग लगेच क्लिक व्हायले, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आता तुम्ही लगेच मग नंतर क्लिक करणार की 1800 ते 1850 पर्यंतचा कालावधी, एवढे नावं होते, एक चार्ट बनायचा, संपला काय त्या पद्धतीने. म्हणजे काय होईल, जास्त डोकं लावण्याचीच गरज पडणार नाही. एक वेळेनंतर तुम्हाला सगळं चार्टमधूनच कव्हर होऊन जाईल. पण कधी? हे 5-6 वेळा वाचल्यानंतर. चला, तपासणीचे मोहीमचे निरीक्षण होते, हरकत नाही. याच्यात अत्यंत महत्वाचं कुठलं आहे रे? एल्फिस्टन कॉलेज म्हणजे प्रोफेसर होते आणि हे युवराजांचे शिक्षक, हे दोन अत्यंत महत्वाचे आहेत. हे मी अंडरलाईन्स करून देतो तुम्हाला. हे 100% महत्वाचा पार्ट, 100%. आणि हे असिस्टंट प्रोफेसर 100%. हे मग असे निरीक्षक वगैरे ते एखाद्या वेळेस 4 लाईनर आलं तर येऊ शकतं, पण हे 100% याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येणार, हे आणि हे. त्याच्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या अंबाजोगाई येथे श्रीपाद किंवा श्रीपदी गोवित शिष्यादी परळकर यांचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात परत घेतले. ही महत्वाचं आहे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो 100%. त्यांचं काय केलं? त्यांचं शुद्धीकरण केलेलं आहे, महत्वाचं आहे. पत्रकारितेवरती कार्य, पत्रकारितेवरती 100% प्रश्न येणार, याच्यात वादच नाही. काय त्यांचं कार्य? 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक वीकली, आठवड्याला येतं साप्ताहिक. याच्यावरती प्रश्न 100%. हे पण लक्षात ठेवा. 1832 पण लक्षात ठेवा. आता मी सांगितलंय वर्ष लक्षात ठेवावंच लागेल. जिथं वर्ष लक्षात ठेवावं लागेल तिथे ठेवावंच लागेल. ज्या गोष्टीवरती प्रश्न आला, जिथे वर्ष विचारलेलं आहे परीक्षेत, पाठच पाहिजे. अशी खूप कमी लिस्ट असते, ती काढायची असते. कुठून मिळते? प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचून. चला पुढे. इतिहास संशोधनाविषयी किंवा वाङ्मयाविषयी त्यांचं कार्य बघूयात आपण आता. शिलालेख वाचन, ताम्रपटांचा शोध याविषयी त्यांचं कार्य आहे, हरकत नाही. पुढे आपण काय वाचणार आहोत? मेन मुद्दा मी अंडरलाईन करून दिला, याच्यावरती 100% प्रश्न येणार आहे. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयावर त्यांच्या पुस्तकांचं लेखन आहे. चांगली गोष्ट आहे त्यांचं कार्य. जिथे खूप महत्वाचा प्रश्न 100% येणार आहे, त्यांची ग्रंथ संपदा, शून्य लब्धी प्रश्न आलेला आहे. हिंदुस्थानचा इतिहास प्रश्न आलेला आहे. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास प्रश्न आलेला आहे. सार संग्रह, इंग्लंडचा इतिहास प्रश्न आलेला आहे. जांभेकरांनी ज्ञानेश्वरीचे पाठ भेदासह संपादन केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या रिलेटेड त्यांनी कार्य केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न इथे आलेला आहे. इथे पण एक्झॅक्ट आठवत नाही, पण महत्वाचं आहे, भविष्यात येऊ पण शकतो. 1812 ते 1846 कुठं मृत्यू झाला त्यांचा? बनेश्वर येथे झाला. त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे, 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिन, पत्रकार दिन म्हणून हे येतो. त्याच्यामुळे 6 जानेवारी 1812 हे लक्षात ठेवा. आणि 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आपण वरी एकदा बघूया त्यांची डेट, तीच आहे का? 6 जानेवारी 1812. म्हणजे 6 जानेवारी 1812 पाठच पाहिजे. 6 जानेवारी महाराष्ट्रात किंवा याच्यात जांभेकरांच्या रिलेटेड पाठच पाहिजे. चला, 2 समाजसुधारक आपण जबरदस्त पद्धतीने घेतलेले आहेत आणि यांच्या रिलेटेड 1812 तर 200 वर्ष त्यांच्या जन्माला झाले होते. 2012लाच म्हणता येईल. त्या पद्धतीनं त्यांचं जे पत्रकारिता वगैरे त्याच्या रिलेटेड जे काही 50, 100, 150, 200, 300, 500 अशी वर्षी झाली समजा पुणे याच्यात घटनेला किंवा एखाद्या कार्याला, त्याच्यावरती प्रश्न येत असतो, ते पण लक्षात ठेवत चला. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस बाळशास्त्री जांभेकरांच्या याच्यावरती एखादा पुरस्कार दिला की ते चर्चेत असले, मग इतिहासात पण प्रश्न विचारतात, लिंकअप करायचं त्याला. चला पुढे. दादोबा पांडुरंग तरखडकर महत्वाचं आहे, महत्वाची व्यक्ती आहेत, महत्वाचे समाजसुधारक आहेत. जन्म कधी झालेला आहे? 8 मे 1944ला त्यांचा जन्म झालेला आहे. मुंबई येथे झालेला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक होते.
जांभेकर कोणाचे शिक्षक होते रे ते बघा, आणि हे पण लक्षात ठेवा. जांभेकरांचा शिक्षणावरती कोणाचे शिक्षक होते? युवराजांच्या. त्यांच्यावरती प्रश्न 100% येणारच आहे, नसेल आला तर, आला असेल तर रिपीट पण होऊ शकतो. तर इथे पण लक्षात ठेवा, जावरा संस्थानाच्या नवाबाचे रे जावरा संस्थान, एवढं फक्त लक्षात ठेवा वाटलं तर. आणि हे मुंबई लक्षात ठेवा, 1814 ते 1882. म्हणजे हे जवळपास तुम्हाला 1800 ते 1800 1850 असे या पद्धतीत ते समाजसुधारक आहेत. म्हणजे तुम्हाला एक फ्रेमवर्क डोक्यामध्ये क्लिक होऊन जाईल की हे या कालावधीत होते. मग पुढचे 1900च्या पुढचे, 1800च्या मागचे, 1950च्या पुढचे, असं कॅटेगराईज करायचं वर्षानुसार. मग तुम्हाला लगेच क्लिक झाईल की हा हे 1800 1850 मध्ये हे 5-7 जणच आहेत, हे जबरदस्त काम केलं यांनी, विशेष नाही डोळे झाकायचे, एक 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 संपला कार्यक्रम. एका चार्टवरती पूर्ण समाजसुधारक, एवढे समाजसुधारक एका चार्टवरती, विशेष नाही, विशेष गंभीर. तुम्ही म्हणले पाहिजे हा ओम सरनं आयडिया सांगितली, विशेष क्लास. त्यानंतर एल्फिस्टन संस्थानात शिक्षणाची नोकरी, शिक्षकाची नोकरी त्यांनी केली, दादोबा पांडुरंग तरखडकर. 1846 मध्ये ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती, ट्रेनिंग कॉलेज संचालक होते ते. डिप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना भिल्लच्या, आता महत्वाचं, याच्यावरती 100% प्रश्न आलेला आहे, हे पाठच करून टाका. काय 1852 मध्ये अहमदनगर, हे पण लक्षात ठेवा. कधी एखाद्या भुसकून प्रश्न आला, जिल्ह्याचंच नाव दिलं, बोंबला का. आताचं याचं नाव बदललंय, अहिल्यानगर केलंय, पण तेव्हाचं अहमदनगर. 1852 मध्ये अहमदनगर येथे डिप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना भिल्लांच्या बंडाचा यशस्वी बिमोड त्यांनी केला. म्हणजे त्या भिल्लांचा जो बंड होता त्याला मोडण्याचं काम केलेलं आहे, बिमोड म्हणता येईल त्याला. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून त्यांनी कार्य केलंय. हे पण प्रश्न महत्वाचा आहे, बडोदा संस्थान पण महत्वाचं आहे आणि हे पण महत्वाचं आहे. म्हणजे जिथे 100% या गोष्टी लक्षात पाहिजेत आपल्याला, त्याच्यावरती महत्वाचं आहे. दादोबांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादुरी पदवी दिली. याच्यावरती तर 100% महत्वाचं आहे. सरळ प्रश्न विचारतात, सरळ सेवेला असो कुठे असो, दणकन प्रश्न येतो. मग पोरं म्हणतात वाचायला पाहिजे होतं, अवघड चालतं. चला, त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं सामाजिक किंवा धार्मिक कार्य. आता आलं बघा यांचं धार्मिक किंवा सामाजिक कार्य. शिक्षणाविषयी कडे बघू आपण, पण हे क्लिक व्हायला तुम्हाला की सामाजिक आणि धार्मिक रिलेटेड त्यांचं जास्त कार्य आहे. बस संपला काय. मानव धर्म सभा 1844, नाव लक्षात ठेवा. दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर, दलपतराव यांच्या सहकार्याने दादोबांनी समाजातील उद्देश, बघा उद्देश कोणाच्या सहकार्याने, मानव धर्म सभा कधी 1844, दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर, दलपतराव यांच्या सहकार्यांनी दादोबांनी समाजातील दोष व उणिवा दूर करण्यासाठी सुरत येथे ही संस्था स्थापन केली. एक कुठली? मानव धर्म सभा. वर्षे लक्षात ठेवा, कुठे स्थापन केली आणि उद्देश, 4 गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न आलेला आहे, परत येणार. परत हे नावं लक्षात ठेवा, हे 2 नावं लक्षात ठेवा. वाचलेलेच नाहीत, जे आपल्याला ओळखीचीच नावं दिसत नाहीत तिथे एमपीएससी किंवा कुठलीही परीक्षावाले उचलतात आणि धनकन टाकून देतात. आपल्याला मोजकेच नावं माहीत असतात, त्याच्यात लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ही संस्था लवकरच बंद झाली. हे तर पॉईंट लयच महत्वाचं आहे, लय महत्वाचं, लय. हे सगळं देतात आणि खाली देतात. हे वर्णन केलेलं आहे किंवा वरील खालीलपैकी कुठली संस्था ही कार्यकर्त्याच्या अभावामुळे ती लवकरच बंद झाली. बोंबला आता आपण सगळं वाचतो, हे पाठ केलं, हे पाठ केलं, सगळं वाचलं, इथं निर्लक्ष केलं. त्याने नेमकी तीच धरली बाजू आणि एवढीच लाईन टाकली, काही ऑप्शन दिलं मानव धर्म सभा. माहिती वाचलं होतं का रे पुस्तकात? काही टाकलं होतं ते ना, पुस्तकाच्या वेगळं टाकलं होतं. असं कुठं असतंय? काही बी विचारतात का? नाही, काही बी विचारत नाहीत. अशीच एखादी लाईन पुस्तकातली असते की जी आपल्या नजरेत येत नाही आणि त्यांच्या नजरेत येते. आपल्या नजरेत आणण्यासाठी कशाला मी आहे नाही, तर मी तुम्हाला सांगितले नाही की महत्वाचा याच्यावरती प्रश्न येतो. बस संपला विषय. चला, दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि बाकी त्यांची ग्रंथसंपदा, एवढं लक्षात ठेवा. संपून जातं. 2च नावं लक्षात ठेवायचे पहिल्यांदा वाचत असताना. हे 2च नावं लक्षात ठेवायची, मानव धर्म सभा आणि परमहंस सभा. पहिली कुठली रे? 1844, 1849. हे पण लक्षात ठेवा. कुठं झाली रे? सुरतला. कुठं? गुजरातला. ही कुठे झाली रे? परमहंस सभा 1851 मुंबईला. हे बी प्रश्न विचारतात, सुरत आणि मुंबई. असं पण महत्वाचं आहे, हे पण पाठ पाहिजे. इतक्या महत्वाच्या पद्धतीनं प्रश्न विचारतात, एमपीएससीला विचारतात. परमहंस सभा 1849 मुंबई. आता याच्यात हे लक्षात ठेवायची गरज आहे का? एखादं लक्षात ठेवा, पण पहिले मानव आणि मग परमहंस हे लक्षात ठेवा. उलटं पुलटं करायचं नाही. इथे पण प्रश्न येऊ शकतो. मुंबईमध्ये स्थापन झाली भिकोबा चव्हाण. प्रश्न, हे नाव महत्वाचं आहे. राम बाळकृष्ण जयकर यांचं काय झालं रे? सहकार्य. दोघांचं नाव लक्षात ठेवा. अजून आता तुमच्याकडे
जेव्हा इतिहास वाचाल मेन तिथे जर अजून नावं असतील तर ती पण नावं लक्षात ठेवा. प्रश्नच विचारतात कंबाईनला, तर कंबाईनला लय आवडते त्याला असे नावं टाकतात ना खनखन. पोरानं वाचले असतील तर पोरं दणकन प्रश्न सोडवतात. मसलं वाचलं नसलं बरोबर की मग डोकंच खाजवत बसता येते, काहीच फायदा नाही त्या पद्धतीने. मग मी सांगतोय ना मला त्या पद्धतीने वाचायचं तुम्ही. परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चाले, हे पण महत्वाचं आहे. गुप्तपणे यांचं चाललं. खालीलपैकी कुठल्या सभेचं कार्य गुप्तपणे चाललं, असा सर्वच प्रश्न विचारतात. मग जास्त चाललंय का आजपर्यंत एवढ्या तुम्ही संस्था बघितल्या, काय बघितले, त्यांचं सर्वच गुप्तपणे चाललंय नाही, यांचं चाललंय. त्याच्यामुळे महत्वाचं आहे. या सभेच्या स्थापनेमुळेच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस गती मिळाली. बस ही प्रार्थना समाज आला बघा. पुढे प्रार्थना समाजाचा प्रश्न आलेला आहे. असे आहेत की खालीलपैकी कुठल्या सभेमुळे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस बळ मिळालं. बाबा कसले प्रश्न असतात सर, असलेच प्रश्न असतात. एकदम भारी. मी बाकीचं तुम्हाला सांगितलं का दुसऱ्या काही गोष्टी, जिथे प्रश्न आहे जिथे फार आवडतंय त्याला की याच्यावरती प्रश्न टाकायचा आहे बाई, असल्या लाईन्स त्याला आवडतात. चला, दादोबा पांडुरंग तर्खडकरांची ग्रंथ संपदा बघू आता. यांनी काय काय ग्रंथ लिहिलेत आपल्याला बघायचं आहे. बघू आपण एक एक बघू, कारण की महत्वाचे आहेत ग्रंथ. तर लई सरळ सेवेला वगैरे तर दणदण प्रश्न असतात किंवा MPSC ला पण देतात 4-5 कुठले नव्हते म्हणून सांगा, मग लक्षात ठेवावं लागतं. मराठी भाषेचे व्याकरण प्रश्न येऊन गेलेला आहे. हे मराठीत पण विचारतात, हे महत्वाचं आहे. मराठी भाषेचे व्याकरण हे त्यांना ग्रंथ लिहिलं आहे. कुणी हे मराठी म्हणजे व्याकरणात पण महत्वाचं आहे. त्यांचं नाव विद्येच्या लाभांविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. परमहंसिक ब्रह्म धर्मविवेचन याच्यावरती प्रश्न आलेला आहे. यशोदा पांडुरंग मोरोपंतांच्या केकावलीवर टीका, हे महत्वाचं आहे. असं एखादं विचारतात की दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी खालीलपैकी कुठल्या ग्रंथामध्ये मोरोपंतांच्या केकावलीवर टीका केली. बाबा, आणि ऑप्शन तुम्हाला ऑप्शन कुठले असतील हे देतील की हे बघ 1, 2, 3 आणि 4 ऑप्शन तिथंच आहेत. त्याच्यामुळे विषयच नाही. दादोबा पांडुरंग तर्खडकर, यशोदा पांडुरंग. आता नावात त्यांच्या पांडुरंग इथं सोपं गेलं ना, कारण उत्तर ह्या लोकांना काहीच नाही. मग ते असाही प्रश्न विचारतील, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी यशोदा पांडुरंग या ग्रंथामध्ये खालीलपैकी कुणावर टीका केली. असाही प्रश्न असते का? असाही प्रश्न असते. ऑप्शन मोरोपंतांच्या केकावलीवर. बस असंच असते भाऊ, सोप्या पद्धतीनं. मराठी भाषेचे व्याकरणकार व घाडे विद्वान असलेले दादोबा मराठी भाषेचे पाणिनी, मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून ओळखले जातात. हे मराठीमध्ये प्रश्न आलेला आहे भाऊ, खूप वेळा आलेला आहे. त्याच्यामुळे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म पण लक्षात ठेवायचा आहे, मृत्यू पण लक्षात ठेवा, आणि बाकीच्या सर्व मराठी विषयांची ग्रंथ संपदा लक्षात ठेवा. हात जोडून विनंती आहे. चला, बघितलेलं आहे आपण आता, मस्तपैकी आपण बघितलेलं आहे. त्यांचं निधन कधी झालेलं आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं निधन झालेलं आहे 17 ऑक्टोबर 1882. 1882 कितीला रे जन्म? 14 ते 1882. 1814 जन्म, 1882 त्यांचा मृत्यू. जन्म मुंबईला झालेला आहे. बाकी बघून घ्या आता पूर्ण. हे सगळे हेडलाईन्स लक्षात ठेवायचे आहेत, महत्वाचं आहे. पुढे जाऊयात आपण. त्याच्या आधी थोडस एक घोट पाणी पितो. भाऊ महाजन, डॉक्टर भाऊ महाजन यांच्याबद्दल आपल्याला बघायचंय. यांचा जन्म 1815 मध्ये झालाय. कुलाबा जिल्ह्यामध्ये पेण येथे झालेला आहे. त्यांचं पूर्ण नाव गोविंद विठ्ठल कुंटे. हे प्रश्न महत्वाचा आहे. सगळ्यांना भाऊ दाजी महाजन किंवा भाऊ दाजी लाड, भाऊ महाजन हेच नाव माहीत आहे, पण त्यांचं मूळ नाव माहीत नसतं आणि ते सरळ सरळ प्रश्न विचारला जातो. असे जे वेगवेगळे, आता कुसुमाग्रज आहे, त्यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे, पण त्याचं मूळ नाव आपल्याला माहीतच नसतं. असे मराठीत पण प्रश्न विचारले जातात, इतिहासमध्ये पण ते प्रश्न विचारले जातात. ते महत्वाचं आहे. भाऊ महाजन याचं नाव गोविंद विठ्ठल कुंटे. यांचा जन्म 1815 ते 1890 या याच्यात झालेला आहे. हे पण लक्षात ठेवू शकता. आणि हे गोविंद विठ्ठल कुंटे हे पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर भाऊ महाजन हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. मी ऑलरेडी म्हटलं की जे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन ही 2 नावं आपल्याला लिंकअप करायची आहेत. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप कमी दिलेली आहे भाऊ महाजन यांच्याबद्दल. तुमच्याजवळ इतिहासचं जे पुस्तक असेल, महाराष्ट्राचा इतिहास, तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, हे आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ किंवा महाराष्ट्राचा गाठाळ सरांचं किंवा कटारे सरांचं जे पुस्तक असेल त्याच्यातून तुम्ही ते जास्त पद्धतीनं वाचून घेऊ शकता. जांभेकरांच्या दर्पण व दिग्दर्शन मध्ये प्रथम लेखन करीत असेल कोण? भाऊ महाजन. हे महत्वाचं आहे. भाऊ महाजन हे नाव अत्यंत महत्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने भरपूर प्रश्न याच्यात आलेले आहेत. आता याच्यात एवढीच माहिती दिली आहे, पण एवढी पण महत्वाची आहे.
बाकीची अजून तुम्ही एक्स्ट्रा जिथून आहे तिथून वाचू शकता, किंवा समाजसुधारकाचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तिथूनही तुम्ही वाचू शकता. पण तुम्हाला पहिल्यांदा एवढं माहीत असायला हवं. त्याच्यानंतर भाऊ महाजनांचे कार्य काय आहे, तर प्रभाकर हे साप्ताहिक त्यांनी लिहिलेलं आहे. धूमकेतू किंवा ते त्यांनी संपादन केलेलं आहे, आणि ज्ञानदर्शन या नियतकालिकांचे पण ते संपादक आहेत. हे महत्वाचं आहे. हे प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. जुने प्रश्न यांच्यावरची बघा, आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यातून तुम्ही वाचून घेऊ शकता. चला पुढचा भाग बघूयात आपण. पुढे गोपाळ हरी देशमुख, त्यांना लोकहितवादी असंही म्हणतात. असाच प्रश्न सरळ सरळ विचारलेला आहे की लोकहितवादी हे खालीलपैकी कुणाचे टोपण नाव आहे. जसं भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव आहे, मूळ नाव असं आहे, त्या पद्धतीनं. महाराष्ट्रातील धर्म प्रबोधनाच्या चळवळीचे अग्रणी म्हणून कोण आहेत, तर गोपाळ हरी देशमुख. यांच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. जबरदस्त यांचं कार्य आहे. जन्म कधी झालाय रे? 1823 पुण्यामध्ये झालेला आहे. आता पुण्यात जे जास्त आहेत त्यांचा तर अजून प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. 1844 मध्ये सरकारी खात्यात ते दुभाषणाचे कार्य करायचे. एवढं लक्षात ठेवा फक्त की हे करायचे बळ दुभाषणाचं काम, म्हणजे ट्रान्सलेटच्या माध्यमातून. ते शिरस्तेदार होते, एवढे लक्षात ठेवा. उपनाम सिद्धे होते, यालाही वाटलं तर थोडं लक्षात ठेवू शकता. थोडंसं वेगळं असलं थोडंसं प्रश्न विचारण्याची तिथे जास्त शक्यता आहे. मुन्सिफ होते ते 1852 मध्ये, वाई येते. 1956 मध्ये इनाम कमिशनर होते, एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही. अहमदाबादमध्ये ते असिस्टंट जज व अहमदनगर येथे जज होते, आणि नाशिक येथे जॉईंट सेक्शन जज होते. जजच्या रिलेटेड थोडंसं महत्वाचं आहे. आणि हे सगळे जज होते, त्याच्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदाच्या पदव्या दिल्या. या नावातच व्हायला जस्टिस ऑफ पीस, जज वगैरे होते. म्हणजे लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला. पूर्ण हे जे भाग आहेत एवढे लाईन्स आहेत की जज होते, कुठे जज होते वगैरे, येऊन जातं उत्तर. जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ही पदवी होती. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ब्रिटिश सरकारनं त्यांना दिलते असं विचारतात. जनतेने दिलते का ब्रिटिश सरकारनं? आपल्याला तेवढंच लक्षात राहत नाही. त्या कार्यामुळे दिली होती. समजलंय? क्लिअर होत आहे तुम्हाला? मुंबईमध्ये विधिमंडळाचे सदस्य होते. याच्यावरती तर 100% प्रश्न येणार. असे कमी जण असतात की जे मुंबई विधिमंडळाचे सदस्य असतात, प्रश्न येतो. आलेले त्याच्या आधी वेगवेगळे जे सदस्य होते का त्यांच्यावरती प्रश्न आलेले आहेत. काही काळ रतलाम संस्थानाचे ते दिवाण होते. ठीक आहे. लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकेत शतपत्र लिहिली. हे महत्वाचं आहे रे भाऊ, याच्यावरती प्रश्न आलाय, महत्वाचं आहे. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात खालीलपैकी कुणी शतपत्रे लिहिली असाच प्रश्न विचारलेला आहे. मग त्याच्यामुळे भाऊ महाजन आणि प्रभाकर हे काय होतं, ते साप्ताहिक होतं. इथं पहिले पाठवायचे तुम्हाला, नंतर शतपत्रे आणि लोकहितवादी माहित पाहिजे. मग तिसऱ्या स्टेपवर या दोघांना लिंकअप करायचंय, म्हणजे 3 गोष्टी तुमच्या लक्षात राहतील आणि तिन्हीवरती प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर काय, विविध याच्यावरती त्यांनी पत्र लिहिली आहेत. कुठल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक या विषयावर त्यांनी समाजास पत्रे लिहिलेली आहेत. हे पण महत्वाचं आहे, पण जनरल आहे, सहज ते आपल्या लक्षात येऊन जाईल. लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. स्त्री शिक्षण महत्वाचं आहे. आपल्याला वाटत नाही की यांनी गेलो असेल, मग कुठल्या याच्या रिलेटेड त्यांचं काम होतं ते पण महत्वाचं आहे. स्त्री शिक्षण एक लिहून ठेवायचं की स्त्री शिक्षणाच्या रिलेटेड आहे, तेवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतातील जाती व्यवस्थेवर त्यांनी कडाडून टीका केली. जाती व्यवस्था महत्वाचं. आपल्याला वाटतं की अरे यांनी जातीच्या व्यवस्थेवरती काहीच बोललं नसेल. नाही, नीट वाचायचं. स्त्री शिक्षण, जाती व्यवस्थेवरची टीका, स्त्री शिक्षणाबद्दल कार्य, त्या पद्धतीने ते आहेत. लोकहितवादी यांनी अंधश्रद्धा, म्हणजे जबरदस्त कार्य होतं त्यांचं. सगळे ऑलराऊंडर्स होते. प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी काम केलेलं दिसायला सध्या. बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व याच्यावरती कडाडून टीका केली. भाऊ काय नाव त्यांचं रे? हे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. लक्षात ठेवायचं. जबरदस्त नाव आणि जबरदस्त त्यांचं कार्य, कारण ऑलराऊंडर आहेत. प्रत्येक गोष्टी त्यांचं यायला. चला पुढे. लोकहितवादी, ओके. हुंडा, समाजातील विविध क्षेत्रात सुधारणेचा आग्रह धरल्यामुळे त्यांनी सर्वांगीण सुधारण्याचे आद्य प्रवर्तक वगैरे म्हटले जातात. बघा, सर्वांगीण सुधारणाचे आद्य प्रवर्तक सगळं चालू याच्यात. भरपूर सगळ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंत सर्व आहे या शब्दात त्यांनी शिक्षणाविषयी विचार मांडले. ठीक आहे, जनरल भरपूर गोष्टी असतात लक्षात ठेवण्यासारख्या, त्या कालांतर येत राहतात. त्या पद्धतीने त्यांनी विचार पण मांडलेले आहेत. भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतीयासाठी पार्लमेंट मागून घ्यावी असे त्यांनी सुचवले होते. हे महत्वाचं आहे रे वा, हे अत्यंत महत्वाचं आहे. अशी मागणीच कोणी केली असं विचारतं सहज. काय,
भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे त्या पद्धतीने त्यांनी सांगितले. लोकहिताचा सतत विचार करत असल्यामुळे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं संपूर्ण जातं. महत्वाचं आहे, सरळ प्रश्न विचारला जातो किंवा याच्यात असे विचारले प्रश्न की खालीलपैकी कुणाचं टोपण नाव हे लोकहितवादी आहे. असं विचारलं जाईल की लोकहितवादी हे नावच काऊन पडलं, तर लोकांचा विचार करायचे, लोकांचं हित, लोक म्हणजे लोक जनता आणि हित म्हणजे त्यांचं काळजी वगैरे त्यांचं महत्व असं त्या पद्धतीने आहे, लोकांचा फायदा. लोकहितवादींचे वाङ्मयीन कार्य. लोकहितवादीने विविध विषयावर सुमारे 36 ग्रंथ लिहिले. बापा लय लिहिले. हे नाव लक्षात ठेवा. याचे प्रश्न आलेले आहे. कुठले कुठले? लक्ष्मी ज्ञान 100% प्रश्न आलेला आहे. हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे प्रश्न आलेला आहे. ग्रामरचना प्रश्न आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हे राजकीय व आर्थिक ग्रंथ प्रश्न आलेला आहे. हिंदुस्थानचा इतिहास प्रश्न आलेला आहे. लंका, पाणीपत, गुजरात ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. लोकहितवादी हे मासिक पण होतं, इथे प्रश्न आलेला आहे. त्यांचा मृत्यू हा 1892 ला आलेला आहे, 9 ऑक्टोबर 1892 रोजी. आणि त्यांची चरित्रात्मक ग्रंथ कुठले कुठले कोणावरती लिहिलेले आहेत? पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती, हे पण 2 नावं लक्षात ठेवा. 100% याच्यावरती प्रश्न आलेला आहे. निधन कधी झालेलं आहे? 1892 ला त्यांचं निधन झालेलं आहे. भाऊ महाजन बघितले आपण पुढे मागे. आणि 6व्या नंबरला डॉक्टर भाऊ दाजी लाड, जे आपण पहिल्या नानाशंकर शेठ यांच्या कार्याच्या रिलेटेड होते, आपण हे बघणार आहोत. 40 मिनिटं जवळपास झालेली आहेत. डॉक्टर भाऊ दाजी लाड 1824 ते 1874, जन्म 7 सप्टेंबर 1824 मध्ये त्यांचा जन्म झालाय आणि मृत्यू 1874 झालाय. मांजरे गोवा येथे त्यांचा झालाय. त्यांचं मूळ नाव भाऊ दाजी लाड, डॉक्टर भाऊ दाजी लाड, रामचंद्र विठ्ठल लाड. प्रश्न, भाऊ महाजन वेगळे आहेत, भाऊ दाजी लाड वेगळे, नावात कन्फ्युजन नको. 2 कंपॅरिझन मध्ये वाचा, वाटलं तर लिहून घ्या वेगळ्या कागदावर, कन्फ्युजन नको, पाठच पाहिजे त्या गोष्टी. 2 नावं पाठच पाहिजे आधी. डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि भाऊ महाजन हे वेगळे आहेत, त्यांचं मूळ नाव हे लक्षात ठेवा. आता याचं लाड आहे तर उत्तर येऊन जाईल, पण जे भाऊ महाजन आहेत त्यांचं वेगळं कुंटे आडनाव होतं, लक्षात ठेवा. चला, जन्म 7 सप्टेंबर 1824, मांजरी. एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, एवढं लक्षात ठेवा वाटलं तर हरकत नाही. विज्ञान शाखेत पदवी घेऊन एल्फिस्टन संस्थेत विज्ञानाचे शिक्षक होते. कुठं? एल्फिस्टन संस्थेत. बस लक्षात ठेवा, एल्फिस्टन, नानाशंकर शेठ आणि डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं लिंकअप आपल्याला करायचं आहे आता, कारण की आपण ते सोबत होते. स्थापनेमध्ये आपण बघितलंय. 1845 मध्ये मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना. या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी 1851 साली भाऊ दाजी डॉक्टर बनले आहेत. कुठल्या याच्यात डॉक्टर बनले आहेत? मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेज. बस प्रश्न. सोबत कार्य कोणाचे रिलेटेड केलंय? नानाशंकर शेठ. कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी असे म्हटले जातं. प्रश्न आहे, धन्वंतरी म्हणतात कशामुळे? कुठल्या रोगावरती? कुष्ठरोगावरती. त्यांनी त्यांची सेवा वगैरे त्यांनी केली, असं त्या पद्धतीने त्यांचा हिस्ट्री आहे. डॉक्टर भाऊ दाजीला डॉक्टर असतात नाही, आहेतच, होतेच. आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी विधवा पुनर्विवाह चळवळीस पाठिंबा दिला. आता आपण असा विचार करतो, जास्त वाचले नसेल तर, की डॉक्टर आहेत ते कशाला इकडे कामात पडतील, आपण चुकतो. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे जे लॉजिक लावायला जातात ना, अति युट्यूबरचे लॉजिकचे व्हिडिओ बघायचे, नको तिथं लॉजिक लावायचं, नको तिथं डोकं नाक खुपसलं की असं होतं. याचा अर्थ असं नाही की युट्यूबला टाकलेले लॉजिक चुकीचे, ते बरोबर आहेत, पण नको तिथं लॉजिक लावायला गेलं की असं आपल्याला कार्यक्रम होऊन जातो. ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी या संस्थेमार्फत भाऊंनी शिक्षण प्रसार व सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न केले व मुलींसाठी शाळा सुरू केली. ज्ञानप्रसारक सभे. आता हे पण वाटतंय डॉक्टर होते असे काम करतील, नको तिथं लॉजिक लावायचं नाही, लक्षात ठेवायचं. ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न महत्वाचा आहे. मग बाकी कार्य त्यांनी केलेलंच आहे. काय कार्य केलं? ज्ञानप्रसारक सभेनं काय काम केलंय? तर हे काम केलंय. पण अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर भाऊ दाजी लाड. चला, मूळ नाव काय त्यांचं? रामचंद्र विठ्ठल लाड. महत्वाचं आहे. चला, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संघटना स्थापन केली. महत्वाचा प्रश्न आलेला आहे. भारतातील पहिली राजकीय संघटना कुठली? बॉम्बे असोसिएशन. स्थापनेमध्ये कोणी स्थापन केली? हे जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशन ही स्थापन केलेली आहे. महत्वाचं, कोणी स्थापन केलेली आहे ही बॉम्बे असोसिएशन? ही कोणी स्थापन केलेली? डॉक्टर भाऊ दाजी लाड. कोणाच्या सहकार्याने? जगन्नाथ शंकर शेठ. बॉम्बे असोसिएशन महत्वाचं आहे. चला पुढे बघूयात आपण. पुढे 1855च्या रिलेटेड त्यांचं आहे कार्य. चला,
1855 मध्ये त्यांनी व्यापार व उद्योगावर कर बसविणाऱ्या लायसन्स बिलास विरोध केला. लायसन्स बिल एवढं लक्षात ठेवा. त्या रिलेटेड आपल्याला महत्वाचे कीवर्ड्स असतात असे, ते आपल्याला खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्ण असं 1855 व्यापार उद्योगावर कर वगैरे, लायसन्स उद्योगाला विरोध केला, लायसन्स बिलास विरोध केला. कोणी केला? भाऊ दाजी लाड यांनी. मग लक्षात ठेवायचं की हा लायसन्स बिल कशाच्या रिलेटेड होतं रे? हा, व्यापार व उद्योगावर कर होता, कर, एवढं लक्षात ठेवायचं बस. बाकी वरचे वगैरे लक्षात ठेवण्याची 99% 90% गरज नाही. तर डोक्यात खूप कचरा भरेल, हाय ती विसरून जाईल, हाय ती आधी घ्या, बाकीचं नंतर. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात भाऊंचे कार्य मोलाचे होते. चांगली गोष्ट आहे, होतेच, नंबर 1च होतं, वादच नाही त्याच्यामध्ये. गिरनार पर्वतावरील रुद्रदामनाच्या शिलालेखावरून रुद्रदामन या चेस्टमनचा नातू होता हे त्यांनी सिद्ध केले. एवढं लक्षात ठेवा, हे नाव चेस्टमनचा नातू आणि रुद्रदमन, बस. बाकी गिरनार पर्वत त्या पद्धतीनं. बाकी डिटेलच्या वेळी तुम्ही वाचाल त्यावेळी तुम्हाला ती पूर्ण हिस्ट्री कळून जाईल. लग्न मुंजीत कलावंतींचा नाच करणाऱ्या प्रथेस भाऊंनी विरोध केला. लग्न मुंजीत कलावंतींचा नाच व्हायचा. पहिले लग्न किंवा मुंज व्हायची, लग्नात किंवा मुंजीत कलावंतीं ज्या होत्या त्यांचा नाच व्हायचा, तेव्हा त्यांना विरोध केला. हे पण महत्वाचं. डॉक्टर असून विरोध करतील का? तर केलाय त्यांनी विरोध, असं पाहिजे. नाही तर मग डॉक्टर आहे तर मग हे इकडे सेवा करत राहतील, फक्त त्यांचं मेडिकलच्या रिलेटेड काम असेल असं नाही, ऑलराऊंडर काम आहे ते. निधन 1874 झालं 31 मेला. एवढं लक्षात ठेवण्याची गरज आहे का? जन्म आणि मृत्यूचं वर्ष एक अंदाजे लक्षात ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. डॉक्टर भाऊ दाजी हे लाड हे जे आहेत संवेदनशील राजकीय चळवळीचे प्रवर्तक होते. हे महत्वाचं, हे थोडंसं लक्षात ठेवा. तसेच ते स्वातंत्र्याचे आद्य द्वेष्टे होते. दृष्टे नाही, सॉरी, दृष्टे होते. त्यांना कळायचं की स्वातंत्र्य रिलेटेड ते त्यांचं कार्य चांगल्या रीतीनं ते बघायचे, त्या पद्धतीनं. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांची वाङ्मय द लिटररी रिमेन्स ऑफ द भाऊ दाजी. आता हे काय लक्षात ठेवायची गरजच नाही, कारण नाव आता त्यांच्या भाऊ दाजी आहे. फक्त हे भाऊ दाजी लाड आहे तेवढं लक्षात ठेवा, भाऊ महाजन नाहीत. इथंच कन्फ्यूज होतो आपण, की मेन मुद्दा आहे. ओके, चला, प्रकाशित करण्यात आले. आता आहे पुढचा भाग आहे की पुढचे आहेत विष्णू बुवा ब्रह्मचारी. 1825 ते 1845, हे 75, सॉरी, हे 2, म्हणजे 1800 ते जवळपास 1875च्या आसपास आपण आता सध्या तरी समाजसुधारक आहोत. म्हणजे तुम्हाला कळतंय हे जे 7 समाजसुधारक आतापर्यंत आपण बघितले पूर्णपणे 1800 ते 1875 मध्येच त्यांचा आहे कमी जास्त. म्हणजे एवढं क्लिक झालं तुम्हाला की आपण कुठल्या कार्यकाळात वाचतोय किंवा बघतोय, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. 1825 मध्ये त्यांचा जन्म रायगड कुलाबा येथे झालेला आहे, जिल्ह्यातील शिरवली येथे झालेला आहे. काही नाही, एवढं लक्षात ठेवा फक्त, एवढं काही विचारण्याची शक्यता नाही. मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले. हे 100% महत्वाचं याच्यावरती प्रश्न आलेला आहे. विष्णू शास्त्री ब्रह्मचारी. ज्यावेळी ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी वैदिक धर्माविरोधात प्रचार सुरू केला त्या काळात विष्णुबुवांनी मुंबईत जाहीर व्याख्यानातून वैदिक धर्मावर आक्षेपांचे खंडन मारले. महत्वाचं आहे, हे थोडंसं लक्षात ठेवा. 2 कीवर्ड्स लक्षात ठेवा, ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि वैदिक धर्म. ठीक आहे, बस, जास्त लोड नका घेऊ. मग मल्टिपल टाइम तुम्ही ज्यावेळी वाचाल त्यावेळेस तरी लक्षात येईल. पहिल्यांदा वाचाल तर टेन्शन घेईल. वर्तमान दीपिका या वृत्तपत्रामधून विष्णुबुवांनी वैदिक धर्मावर टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. हे महत्वाचं आहे. वृत्तपत्र, त्याचं नाव आणि काय टीका केली ते, म्हणजे काय टीका म्हणजे कशावर टीका केली ते, बस, संपला विषय. जास्त हे करायचं नाही. कीवर्ड्स आहेत, पटापट लक्षात राहतात. मल्टिपल टाइम वाचावं लागेल काही गोष्टी, तरच आपल्याला त्या लक्षात राहतील. चला पुढे, त्याला 2च ओळी आहेत. विष्णुबुवांचे साहित्य भावार्थ सिंधू महत्वाचं आहे. वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध या आणि सहज स्थितीचा निबंध, बौद्धसाकर रहस्य, सेतू बंधनाची टीका आणि निधन त्यांचं 1871 झालेलं आहे. आता याच्यावरती जर प्रश्न बघून घ्यायचे जुने असतील तर काही गोष्टी ज्याच्यावरती प्रश्न आहे ते एवढंच पाठ करा, नसतील तर एकदा तोंडा वाचा. तेवढं डीपमध्ये जाण्याची गरज नाही, प्रत्येकाचाच ग्रंथ पाठ करण्याची गरज नाही. पण असे समजा 50 समाजसुधारक आहेत, त्याच्यातल्या 20 जणांवरती त्यांचे समाजसुधारक आहेत, त्याच्यातले 10 जणांवरती खूप प्रश्न विचारलात, याच्यात थोडंसं कमी आहे. अजून उरलेले जे 20 आणि 30 हे परत 20 असतील त्यांच्यावरती प्रश्नच नाही, तर वाचू नका जास्त प्रमाणात. एकदा 2 वाचा, नंतर स्किप करू शकतो. पण समजा भावार्थ सिंधूवरती प्रश्न आलाय तर बाकीचे एक वेळा येऊ शकतो तेवढं, पण निदान भावार्थ सिंधू एवढं तर लक्षात ठेवा. त्या पद्धतीने आहे. तर हे आपण बघितलेलं आहे. पूर्ण आपण जवळपास 7 समाजसुधारक या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत.
जे हा व्हिडिओ युट्यूबलाही आहे आणि कंटिन्यू सिरीज जर करायची असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. टप्प्याटप्प्याने आपण याच्यातले पूर्ण समाजसुधारक आपण बघण्याचा प्रयत्न करू. मस्तपैकी तुमचं रिव्हिजन होईल. परीक्षेच्या दृष्टीने कसं वाचायचंय, कुठे फोकस करायचंय, कुठे अंडरलाईन करायचंय, काय गोष्टी वाचायच्यात, काय गोष्टी सोडून द्यायच्यात, पूर्णपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त जणांना युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी शेअर करा. अशाच पुढच्याच सिरीजमध्ये आपण भेटूयात, पुढच्या भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.